नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ राजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. तर आज मी आलोय बदलापूर वेस्टला असलेल्या आनंद वास्तू या फार्म हाऊसला. आणि हे जे फार्म हाऊस आहे ते रेल्वे स्टेशनपासून अगदी 7.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे येण्यासाठी बदलापूर स्टेशनपासून रिक्षा देखील तुम्हाला मिळतात. आणि ही एक फॅमिली आली, रिक्षा घेऊन इथे आली. आणि इकडे मोठी आंब्याची झाडं आणि त्या आंब्याच्या झाडाखालीच आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्यात. आतमध्ये देखील भरपूर जागा आहे. तर आम्ही काल शनिवारी रात्री आलो होतो. रात्रीचा नजारा तुम्हाला मी दाखवतो. रात्री ते एकदम भारी वाटत होतं. लाइटिंग आणि बरंच काही, जेवण-बिवण खूप छान आहे. तर आत्ता रविवारचे वाजलेत सकाळचे 9. आता आम्ही नाश्ता करायला जातो आणि नंतर सगळं फार्म हाऊस कसं आहे ते दाखवतो. याची प्राईस काय ते तुम्हाला सांगतो. तर पहिल्यांदा आपण नाश्ता करून घेऊया. इकडे पण गाड्या पार्क केल्यात. साफसफाई सुरू आहे. तर हा इकडे स्विमिंग पूल आणि ही जी घरं आहेत ना, 3 घरं आहेत. ही फार इंटरेस्टिंग आहे. आपल्याला जो रूम मिळाला आहे तो तिकडे 201 वरती. बरे मोठा असा स्विमिंग पूल, तिकडे मोठा लॉन आहे आणि या बाजूला जेवण असतात. तर आता आपल्याला नाश्ता लागलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. तर आमचे हे मित्रमंडळी इकडे नाश्ता करताना काय घेतलं प्रवीण सर? भुर्जी आणि मिसळ. मिसळ. तर आता आपण मिसळ घेऊया. बस. त्यानंतर मस्त तर्रीवाला रस्सा. मटकीची आहे का? मटकी वटाणा मिक्स आहे. पाव टाकतो. कांदा जरा त्याला. हा द्या. बस लिंबू द्या. आणि हे ओपन करा ना फक्त. आणि इकडे नॉनव्हेज लवरसाठी इकडे बुर्जी देखील आहे. पण मला आज मिसळची चव घ्यायची त्यामुळे बुर्जी घेत नाही. आणि इकडे चहा देखील आहे. दिसायला तरी ही मिसळ मस्तपैकी दिसते. चव घेऊया. तर एकंदरीत मिसळ खूप छान आहे. जेवणाच्या टेबलच्या समोरच हा एक बॅनर लावलाय, तुम्ही वाचून घ्या. अगदी बाजूलाच हा कॅरम देखील आहे. तर मस्तपैकी नाश्ता केला आणि या रिसॉर्टचा एक फेरफटका मारतोय. चला आत्ता तुम्हाला मी आपली रूम दाखवतो. तर अशा प्रकारे खाली या रूम्स आहेत, सगळे भरले तिकडे. तर आपला हा वरती रूम आहे. आंब्याचं झाड इकडून बघा तुम्ही, किती छान दिसते. स्विमिंग पूल, तिथे आपण नाश्ता केला. मोठा लॉन आहे तिकडे, इथे काही खेळतात. आणि आंबे. आणि इकडे भोईर सर. वाव, काय भारी आंबे आहेत इथे. जाताना घेऊन जाऊया आपण. चला आता तुम्हाला मी रूम दाखवतो. तर आत्ता आपल्याला दिलेला रूम तुम्हाला मी दाखवतो. हा बेड आहे इथे. आणि आपण इथे 3 मॅट्रेस टाकल्यात. आपण 6 लोक होतो ना, आम्ही इथे 2 जण झोपलेलो आणि इथे 4 लोक झोपलेले. मस्तपैकी वरती फॅन, एसी अगदी रात्रभर मस्तपैकी कूल झाला होता. एवढं कूलिंग झालेलं की सगळं इकडे पाणी जमा झालेलं. तर एकंदरीत इकडे देखील छान आहे. टिपॉय आहे इथे, 2 खुर्च्या दिल्यात आणि असा हा बेड आहे. भारी आहे एकंदरीत. आणि या ठिकाणी आहे वॉशरूम आणि टॉयलेट. चांगलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत ही जी रूम आहे ना, ती छान आहे एकदम. रात्री एसी वगैरे व्यवस्थित चालू होता. एक्स्ट्रा मॅट्रेस होत्या, त्यामुळे आरामात आमचे मित्रमंडळी देखील इथे झोपले. आणि हा म्हणजे फॅमिलीसाठी जो बेड आहे ना, क्वीन बेड, तो भारी आहे एकदम. हे इथून एकदम भारी वाटतं. स्विमिंग पूल, इकडे लोक खेळतायत, इकडे लॉन आहे
आणि या संपूर्ण एरियामध्ये आहे ना भरपूर फार्म हाऊस आहेत. म्हणजे इकडे ह्या बाजूला आहे, त्यानंतर हे बाजूला इकडे पाठीत याच लोकांचा इथे पाठी देखील गंगानंद म्हणून फार्म हाऊस आहे. तर इथे भरपूर फार्म हाऊस आहेत. हा मुद्दाम तुम्हाला ड्रोन शूट दाखवतोय कारण या रिसॉर्टच्या आजूबाजूला हे सगळं व्हाईट व्हाईट दिसत आहेत ना, हे सगळे फार्म हाऊस आहे. या पूर्ण एरियामध्ये तुम्हाला बरेचसे फार्म हाऊस पाहायला मिळतील, त्याची ही झलक बघा. मित्र, या फार्म हाऊस वरती आम्ही काल संध्याकाळी आलो होतो. तर रात्रीचा नजारा आहे इथला खूपच छान आहे, तो तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो. तर रूम मध्ये मस्तपैकी फ्रेश होऊन आम्ही डायरेक्ट या लॉन मध्ये येऊन बसलोय. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आमच्यासाठी नाश्ता येतोय. हा नाश्ता बघा, आम्ही फक्त 6चा ग्रुप आलोय आणि या 6 लोकांसाठी बघा पातेलाभर पोहे दिलेत. मस्तपैकी त्या शेव टाकून कुळपे सर आमचे पोहे खात आहेत आणि इकडे सगळी बाकीची मंडळी मस्तपैकी पोह्यांचा आस्वाद घेत आहेत. तिकडे भोईर सर क्रिकेट खेळत आहेत आणि या बाजूला एक कल्याणचा ग्रुप आहे, तो मस्तपैकी एन्जॉय करतोय. क्रिकेट खेळण्यासाठी ही मस्तपैकी मोठी जागा आहे. हा एक कल्याणवरनं आलेला ग्रुप आहे, फुल एन्जॉय करतोय. अगदी मला असं वाटतं की 7 वाजेपासूनच हे मंडळी बसले, फुल एन्जॉय चालू आहे यांचा. मित्रांनो, या रिसॉर्टचा नाईट व्ह्यू एकच नंबर आहे, भारी वाटतं एकदम. तर रात्री 10ला आम्ही जेवायला आलोय. इथे मस्तपैकी तांदळाच्या भाकरी, त्यानंतर भात आहे आणि या बाजूला डाळ तडका आहे. इथे व्हेज लोकांसाठी पनीरची भाजी आहे आणि इथे नॉन व्हेज लवरसाठी चिकन रस्सा आहे आणि या बाजूला चिकन सुक्का आहे. चिकन सुक्का मस्तपैकी दिसतोय. तर अशा प्रकारे हे इथलं रात्रीचं जेवण आहे. व्हेजवाले पण आज भरपूर लोक आहेत. तर अशा पद्धतीने इथे सिटिंग व्यवस्था आहे. एका टायमाला 20-25 लोक आरामात जेवतील. तर मी नॉनव्हेज जेवण घेतलंय, चिकनचे दोन्ही प्रकार, भाकरी आणि राईस असे जेवण. बहुतेक हा कोकणकडचा ग्रुप दिसतोय, त्यामुळे कोकणसारखा डान्स लोक करतायत. आणि या बाजूला आमची मित्रमंडळी रात्री 11ला जेवायला बसले. इकडे मस्तपैकी फुल पार्टी सुरू आहे. हा रात्री डान्स करत होता तो कोकणकडचा ग्रुप आहे. आज फुल त्यांची येलो थीम आहे, फुल एन्जॉय करतात ते. बहुतेक ही पूर्ण फॅमिली असावी. इकडे भाऊ दिवसा ढवळ्या मस्तपैकी मजा घेतोय.
त्याला मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून आणि पुन्हा एकदा इकडे वॉशरूममध्ये शॉवर घेतला आणि आता दुपारच्या जेवणासाठी चाललोय. आता काय दुपारचं जेवण आहे ते तुम्हाला मी दाखवतो. लेट्स गो. अजून इकडे 2:30 वाजले तर अजून इकडे लोक आहेतच. फुल पैसा वसूल. हे लोक आहेत का हे डे साठी आले त्यामुळे ते फुल एन्जॉय करतात. बाकी जे स्टे साठी होते ना ते आता तिकडे आतमध्ये जेवत आहेत. तर बघा जेवणासाठी कोशिंबीर, चिकन बिर्याणी आणि इकडे व्हेज पुलाव आहे आणि त्यानंतर त्या बाजूला पापड. तर दुपारच्या जेवणासाठीची अशा पद्धतीची ही सेटिंग आहे. तर दुपारच्या जेवणासाठी आपण व्हेज पुलाव देखील घेतलाय आणि यांची फेवरेट चिकन बिर्याणी देखील आहे. पापड, सलाड आणि लोणचंही घेतलं. हे जेवण अतिशय चविष्ट आहे. जेवण करून काही लोक मस्तपैकी पाण्यात निवांत बसले. मित्रांनो, रिसॉर्ट चांगला आहे पण बाथरूमला कडेच नाही. आंब्याची फांदी तोडून आम्ही ही बाथरूमची कडी बनवली. आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा सांगतोय मी, AC रात्रभर चालू होता पण ACचं अख्खं आउटडोअरचं पाणी हे आतमध्येच येते, बाहेर जात नाही. तर हा एक प्रॉब्लेम आहे. बाकी रूम चांगले आहेत, थोडीशी स्वच्छता ठेवायला पाहिजे. बाकीचे मॅट्रेस, हा क्वीन बेड, कपल, एकंदरीत मोठं कुटुंब आणि ग्रुपसाठी देखील या रूम चांगल्या आहेत. मॅट्रिक्स वगैरे भरपूर देत आहेत. ही मोठी गादी आहे, टिपॉय वगैरे सगळं काही. तर आज डे साठी आलेला आहे ग्रुप आहे, मस्तपैकी चिल करतोय. अशी भावना मस्तपैकी मजा करायची. तर आता या रिसॉर्टचा निरोप घेतोय. जिथे आपण गाडी पार्किंग केली होती आंबराईत, इथेच आता आम्ही थांबलोय आणि इकडे हे चोर आंबे चोरत आहेत. तर या रिसॉर्टची प्राइस असं आहे, तर वन डे साठी इथे 1000 रुपये प्राइस आहे. सकाळी नाश्ता, दुपारचं व्हेज नॉनव्हेज जेवण आणि संध्याकाळचा चहा. जर तुम्ही 24 तासासाठी स्टेला आलात तर इथे पर पर्सन 1800 रुपये आहे. आणि जर कपल आलात तर पर कपल इथे 5000 रुपये शनिवार रविवारचा रेट आहे. आणि एकंदरीत छान आहे रिसॉर्ट, बरं वाटलं, एन्जॉय केला खूप. आणि पिणारे जर असतील तर त्यांच्यासाठी खरंच चांगला आहे इथे रिसॉर्ट. तर एकंदरीत आमचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो चांगला होता. त्यामध्ये तुम्ही संध्याकाळी आलात तर संध्याकाळचा नाश्ता तुम्हाला मी दाखवला, पोहे. त्यानंतर रात्रीचं व्हेज नॉनव्हेज जेवण. सकाळी नाश्ता ज्याच्यामध्ये आपल्याला भुर्जी पाव, त्यानंतर उसळ, मिसळ पाव. त्यानंतर दुपारचं व्हेज नॉनव्हेज जेवण. आणि आता आपण जेव्हा 5 वाजता बाहेर पडतो त्यानंतर आपल्याला चहा दिला जातो. तर एकंदरीत आमचा जो काही एक्सपिरियन्स चांगला होता. जेवण खूप छान होतं, स्वादिष्ट जेवण होतं, चविष्ट जेवण होतं. आणि स्विमिंग पूल देखील चांगला होता, सर्व्हिस चांगली होती. तर एकंदरीत ठीक वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा.